नमस्कार, मी नितीन राजवैद्य लोकसंवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आपण लोकसंवादच्या माध्यमातून आपल्या वाचकांसाठी आणि प्रेक्षकांसाठी दैवी संपत्ती किंवा जीवनमूल्य याविषयी आपण एक सिरीजच आपण सुरू केली आहे आणि त्या विविध भागांमध्ये आपण विविध प्रकारच्या जीवनमूल्यांविषयी आपण पाहतो आहोत। तर जीवनमूल्याच्या या सिरीजमध्ये आपण यावेळेस बघणार आहोत तेजस्विता या मूल्याविषयी। आपण याआधीसुद्धा असं म्हटलं आहे की आपण हे जे सगळे जीवनमूल्य बघतो आहोत हे आपल्या धर्मग्रंथांमध्ये याचा उल्लेख अनेक ठिकाणी आलेला आहे। भगवद्गीतेमध्ये याचा अनेक ठिकाणी उल्लेख आलेला आहे, शास्त्रांमध्ये आणि आपल्या थोर महापुरुषांनीसुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आणि त्यांच्या व्याख्यानांमध्ये सुद्धा याचा अनेक ठिकाणी उल्लेख आपल्याला केलेला दिसतो। तर तेजस्वितेबद्दल जेव्हा आपण विचार करतो तर असं त्यामध्ये असं म्हणता येते की कोणत्याही व्यक्तीचे श्रेष्ठत्व त्या व्यक्तीच्या ठायी असलेल्या तेजस्वितेने आपणास जाणवते। म्हणजे दैनंदिन जीवनात आपण बोलताना ऐकताना एखादी व्यक्ती तेजस्वी असल्याबद्दल बोलतो। एखादी तेजस्वी व्यक्ती जेव्हा आपल्या समोर येते, जेव्हा आपल्याला प्रवासामध्ये भेटते, आपल्या जीवन प्रवासामध्ये भेटते, तेव्हा आपण त्या व्यक्तीकडे आपण आपसुकच ओढल्या जातो आणि आपल्याला असं वाटतं की अरे वा, काय तेजस्वी ही व्यक्ती आहे। तेजस्वितेचे उदाहरण पाहताना संस्कृतमधील अनेक सुभाषित आहेत। म्हणजे तेजस्विता गुण, तेजस्वी व्यक्ती, तेजस्वी संत, तेजस्वी महापुरुष, तेजस्वी राजे हे सुद्धा आपल्या या समाजामध्ये होऊन गेले आहेत। परंतु या सर्वांमध्ये तेजस्वितेचं एक उदाहरण देताना सुभाषितांमध्ये एक असं उदाहरण आलं आहे की संस्कृतच्या सुभाषितमध्ये असं एक उदाहरण आलं आहे की नाभिषेकन संस्कारः सिंहस्य क्रियते मृगे विक्रमर्जित सत्वस्य स्वयमेव मृगेंद्रता। सिंह हा पशु अतिशय मानी, पराक्रमी आणि तेजस्वी मानला जातो। म्हणूनच अनेक कवींनी सिंहाला निमित्त करून तेजस्वी पुरुषांची लक्षणे वर्णन केलेली आहेत। तेजस्विता ही वयात नसून ती आपल्या वृत्तीमध्ये असते असे हे तज्ज्ञ लोक म्हणतात। आपण सुद्धा समाजामध्ये वावरताना असं आपल्याला एखादं डोळ्यासमोर असं एखादं उदाहरण येऊ शकतं की एखादा तरुण युवक आहे, चांगला तरुण आहे, परंतु हा असा निष्क्रिय बसलेला असतो, निस्तेज बसलेला असतो, कोणाशी बोलत नाही, त्याची चपळता कुठेतरी हरवलेली असते। आणि त्याच विपरीत प्रमाणात आपल्याला एखादे आजी आजोबा जे वयाने फार ज्येष्ठ आहेत हे आपल्याला भेटतात की त्यांची मुद्रा फार प्रसन्न असते, त्यांच्या वयाच्या मानाने त्यांची क्रियाशीलता फार उत्कट असते आणि ती फार चांगली असते। म्हणूनच असं म्हटलं जातं की तेजस्विता ही जी आहे ती वयात नसून ती वृत्तीत असते। या वाक्याचं उदाहरणसुद्धा आपल्याला समाजामध्ये वावरताना सहज आपल्याला पाहायला मिळू शकतं। आणि तसंच तेजस्विता ही बाह्य नसून ती आंतरिक असते असं सुद्धा हे शास्त्र सांगतं। तेजस्विता ही म्हणजे आपण ज्याला म्हणतो वरपंकी नसते, ती स्वभावात भिनलेली असायला पाहिजे। ती व्यापक असते आणि तिचा संचार सर्वत्र आपल्याला जाणवतो। आपल्या सनातन धर्मात सूर्य उपासना सांगितली आहे। आपण जर या सूर्य उपासनेचं जर थोडंसं बारकाईने अभ्यास केला किंवा जर अवलोकन केलं, याचं जर त्याच्या मागचं शास्त्र जर आपण समजून घेण्याचा जर प्रयत्न केला तर सूर्य उपासना म्हणजे काय तर तेजाची उपासना होय। ही आपल्या धर्मामध्ये, सनातन धर्मामध्ये आपल्याला सांगितलेली आहे। म्हणजे असं म्हणतात की तेजाची उपासना करता करता स्वतः तेजोमय होणे हाच या भारताचा सनातन आदर्श आहे। तेजस्वी स्त्री पुरुषांची उपासना करता करता अनेकांनी आपले तेजस्वी आयुष्य निर्माण केले आहे। अनेकांनी आपल्या जीवनाला आकार दिला आहे। जसे की म्हणजे आपण आता तेजाची उपासना करता करता अनेकांनी आपल्या जीवनाला आकार दिला आहे हे आपण असं म्हणतो, याचे उदाहरणसुद्धा आपल्या जीवनामध्ये आपल्याला येतात। कितीतरी उदाहरणं आपल्या भारतवर्षामध्ये या संदर्भात आपल्याला पाहायला मिळतील की ज्यांनी तेजस्वी तेजस्वी महापुरुषांची उपासना करताना, त्यांचं जीवन प्रवास अभ्यासताना, त्यांच्या जीवन प्रवासामध्ये पाहताना आपलं स्वतःचं जीवनसुद्धा हे एक तेजोमय बनवलेलं आहे आणि आपल्या जीवनालासुद्धा आकार दिला आहे। आम्हाला या तेजाच्या माध्यमातून आमचं जे जीवन आहे हे आशा, उत्साह, आकांक्षा, पराक्रम आणि प्रयत्न यांनी ओतप्रोत करायचे आहे।
जेथे जीवनाला अंत नाही, उन्नतीला सीमा नाही, आत्म्याला मरण नाही, असंख्य उपासकांनी आपल्या उग्र तपश्चर्येने, ध्यानधारणांनी, कर्मसिद्धतेने तेजाचा मार्ग प्रशस्त करून ठेवला आहे. आमची सगळी आराध्य दैवते हे तेजस्वी आहेत. रत्नजडित सुवर्ण सिंहासनांचे तेज फिके पडावे असे प्रभू श्रीरामाच्या सत्यनिष्ठेचे तेज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचे असे तेज आहे. राणा प्रताप, राजा कृष्णदेवराय, अहिल्यादेवी, राणी लक्ष्मीबाई, दुर्गावती असे कितीतरी आमचे दैवत आहेत की जे तेजस्वी होते. आमचे देव चतुर्भुज आहेत तर देवी ह्या अष्टभुजा आहेत. महिषासुरमर्दिनी, काली, कराली, चंडी, दुर्गा अशी विविध नावे धारण करणाऱ्या देवीचे आम्ही उपासक आहोत. आपल्या धारिष्टाने आणि दृढनिश्चयाने जिने म्हणजे जंगलाला आपण त्याला जंगल म्हणू, पण वनाला सुद्धा राजभवनापेक्षाही मनोरमा बनविले आणि अग्नीलाही शीत केले, ती सीता आमची माता आहे. आम्हाला तेजाचा वारसा आहे. भारतवर्षाच्या प्रांताप्रांतात आणि ग्रामाग्रामात नेहमीच तेजाचा आविर्भाव झालेला आहे. तेजस्वी महानुभाव निर्माण झालेले आपल्याला गावागावात दिसतील, ग्रामाग्रामात दिसतील, प्रांताप्रांतात दिसतील. तेजस्वी बनण्यासाठी ध्येय मार्गावर चालण्याचा कणखरपणा अंगी असला पाहिजे. मनाला संयम आणि नियमाने बलवान केली, म्हणजे आपली जे नियम आहेत, जीवनाचे नियम, हे सुद्धा बलवान केली पाहिजे. तसेच शरीरही बलवान केले पाहिजे असे महापुरुष सांगतात. आणि यामध्येही फार एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तेजाचा म्हणजे तेज हा जो आपण गुण किंवा आपण या जीवनमूल्याविषयी बोलतो आहोत, तर याचा शत्रू कोण आहे, तर तेजस हाच या जीवनमूल्याचा शत्रू आहे. जसं आपण पाहतो की माणूसच माणसाचा शत्रू असतो. कारण की जे आपण षड्रिपू म्हणतो की काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे जे प्रसिद्ध षड्रिपू आहेत, जे आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, हे माणसाचे तेज नाहीसे करतात असे शास्त्रांमध्ये सांगितलेले आहे. शारीरिक बल विपुल असूनही जर माणसाचे मन खचलेले असेल तर तेज लोप पावते. आत्मविस्मृतीमुळे व्यक्ती किंवा समाज तेजहीन होतो. आपल्याला माहिती आहे की आपल्या भारतवर्षावर आपण आपली आत्मविस्मृती, आपण आपलं आत्मतेज, आपण आपलं आत्मबल विसरलो. म्हणूनच आपल्यावरती अनेक वर्ष आक्रमण झाली आणि आपण अनेक वर्ष पारतंत्र्यामध्ये होतो. हे उदाहरण आपल्या सर्वांना माहिती आहे. दक्षिण समुद्रावर पोचल्यानंतर इतरांप्रमाणे हनुमंतसुद्धा खाली मान घालून बसले होते. पण जांबुवंताने जेव्हा त्यांना त्यांच्या सत्वाची, त्यांना शक्तीची जाणीव करून दिली, तेव्हा त्यांनी प्रचंड रूप धारण केलं. हे आपण आपल्या रामायणाच्या कथांमध्ये आपण वाचलं आहे. ही कथा आपल्याला फार आवडते आणि ही फार परिचित अशी कथा आहे. बृहस्पतींनी जसजशी इंद्राची स्तुती केली तसतसा तो मोठा होऊ लागला आणि त्याने आपले तेज धारण केल्याची सुद्धा कथा आपल्या ऐकण्यात आहे. मी कोण आहे याची जाणीव माणसाला तेजाचा मार्ग दाखविते. ध्येयनिष्ठ जीवन, श्रद्धा, तपश्चर्या, बुद्धीचा वापर, इंद्रिय विजय, विद्याभ्यास, पराक्रम, मितभाषित्व, यथाशक्ती दान आणि कृतज्ञता ही जणू काही तेजस्वी बनण्याची परंपरा आहे असं आपल्या धर्मग्रंथांमध्ये, आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, अजूनही एक यामध्ये असा एक श्लोक आपल्या समोर वाचनामध्ये किंवा पाहण्यामध्ये येतो की असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्युर्मा अमृतम गमय. म्हणजे अज्ञानरूपी अंधकारातून बाहेर पडून ज्ञानरूपी तेजाचा अंगीकार करूया. आपल्या सर्वांचे जीवन तेजस्वितेने परिपूर्ण व्हावे या शुभेच्छांसह इथेच थांबूया. लोकसंवादच्या या तेजस्विता या भागामध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.